रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। तपे तोषला सद्गुरु ज्ञानी यांचा, उदय वाढवी पंथया राघवाचा। कली माझी मंदावली धर्मभक्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। इथं आता सुरुवात करायची आहे। दोन गोष्टी मधल्या सुटल्यात आणि राहिलेल्या इथे सुद्धा आहे। ह्या श्लोकाचा सुद्धा तपे तोषला सद्गुरु ज्ञानी यांचा। ज्ञानी यांचा सद्गुरू हा तपे तोषला। आता आपल्या लौकिक भाषेमध्ये ही माणसं शाळेचे तोंड बघितलेली नाहीत, अनेक माणसं 4 इयत्ता शिकलेली नाहीत, तरीसुद्धा ते ज्ञानी कोणत्या अर्थाने झाले एक कळण्याने आत्ताची परिस्थिती असं आहे। शब्दज्ञान ते त्याच्यावरून आलेली विद्या, महाराज तिला पोटभर विद्या म्हणतात साध्या भाषेत। तर ती जी विद्या आहे ती येणं म्हणजे ज्ञान अशी समजूत झाली मुळामध्ये। तर त्या अर्थाने इथे ज्ञान जर असतं तर सगळे हे गुरु अशिक्षितच म्हणावे लागले असते। त्या अर्थाने खूपच म्हणजे पूर्वीचे तर काही हा विषयही नव्हता। तर मग त्या ज्ञानी कोणाला म्हणावं तर त्याचं हे सगळं वर्णन आहे। आणि ते मधलं राहिलं आहे तर तुकामाईंना म्हटलं, सद्गुरू श्री तुकाराम उपदेशिती भक्त परम, अनंत पावती विश्राम तुकाई पाशी। ज्ञानाचं लक्षण हे की त्याच्याकडे आलं असताना चित्ताला विश्रांती होती। आपल्या मनात त्रास असो, संशय असो, विकल्प असो, काय असेल ते असो, त्यांच्याकडे आलं की चित्ताला विश्रांती झाली पाहिजे। तर हे खरं लक्षण म्हणून आपल्याला एका भगवंताच्या मूर्तीचं सुद्धा उत्तमतेचं लक्षण काय की दर्शन घेतलं की स्वतःला विसरला, फक्त मूर्ती लक्षात राहिली। हे जर तिथे उपासना उत्तम असेल, जर ती मूर्ती उत्तम असेल तर सगुण उपासनेचं रहस्य त्याच्यामध्ये आहे की ते सगुण उपासलं म्हणजे आपण पाहिलं की पाहिल्याबरोबर चित्ताला जी विश्रांती झाली ती विश्रांती तर झालीच आणि त्याबरोबर स्वतःचा आणि डोक्यातल्या सगळ्याचा विसर पडला। हे जर झालं तर ते सगुण त्या अर्थाने उपासना। बाकीच्या वैभवाचा भाग आहे तो प्रपंचाचा भाग। आणि हे व्हावं ह्याच्यासाठी तसं काहीतरी असावं, कुठेही खेळावं, काही करावं कुठल्याही मार्गाने। या ह्यांचं काय आहे सद्गुरू श्री तुकाराम उपदेशिती भक्त परम दिला, पण उपदेशही दिला, पण अनंत पावती विश्राम, त्या उपदेशाने विश्राम पावले। तिकडे मूर्तीचं आत्ता जे सगुणाचं सांगितलं, पाहता नयनासी विश्राम तूच तोच तो। तर तशा अर्थाने इथे गुरुमूर्तीचं काय लक्षण, अनंत पावती विश्राम, चित्तक्षुब्ध झालेले असतात पण त्या क्षणी ती शांत होतं। आणि हे याच अर्थाने नाही सगुणोपासना म्हणून मूर्तीचं सांगितलं, गुरुचं प्रत्यक्ष जिवंत म्हणून सांगितलं, पण ग्रंथाचंही तसंच आहे। ज्ञानेश्वरी वाचायला थोड्या वेळाने जर तो त्यात रंगला तर रंगलाच, त्याचं काय विसर, बाकी सगळं त्याचा विसर पडतो। तर हे जे त्यात आहे ती वाङ्मयी मूर्ती आहे, त्या अर्थाने ती वाङ्मयी मूर्तीच आहे त्या अर्थात। तर तशा अर्थाने सुद्धा माणसाला अनंत पावती विश्राम तसे। आता ते उपदेशिती पण शहाण्यासी अंतर न देत, भाविकासी सफल होत, अनन्यासी तारित भवसिंधूपासून। हा त्यांच्या आयुष्याचा निम्मा भाग झाला त्यांच्या बाजूने, शहाण्यासी अंतर न देत। तर आता शहाण्याला ओळखायला दुसरा कसा पाहिजे ते लक्षात घेऊ, म्हणजे ज्ञानी का म्हटलं ते कळेल। ज्या विषयातला मनुष्य ज्याचा अधिकार ओळखायचा त्या विषयातला आपल्याला काहीतरी माहीत असावं लागतं, तर त्याचा अधिकार ओळखता येतो। व्यवहारात सुद्धा हा मोठा तज्ज्ञ आहे, कुठल्याही विषयातला असू दे,
तर ते ओळखायला आपल्याकडे तो विषय काहीतरी माहिती पाहिजे. तर मग त्याचं ज्ञानाची तज्ज्ञता किती आहे हे कळेल. विषय व्यवहाराचा कुठलाही असेल त्या विषयातली त्याची तज्ज्ञता ओळखायला मी निदान त्याचा अभ्यास केलेला असला पाहिजे. नसेल तर मला माहीत नाही हे तरी माहीत पाहिजे. निदान मला काही कळत नाही हे तरी कळलं पाहिजे. म्हणजे कळलं पाहिजेच आपल्याला एवढं तरी. तर त्या विषयातलं तो तज्ज्ञ आहे हे कळतं. अधिकारपद जसं असतं तसं एखाद्याचं अधिकारपद आहे. आपल्याला तो विषयच नाही, त्या डिपार्टमेंटचेच आपण माणूस नाही. आपल्याला काय आहे त्याच्या अधिकार, रस्त्यावरून गेला ना आला त्याच्या डिपार्टमेंटचा माणूस असला म्हणजे त्याला कळतं अरे बापरे ही मोठी अथॉरिटी आज नेमकी इकडे आली असं वाटतं. ते का वाटतं तर त्याला त्या अथॉरिटी स्ट्रक्चर माहिती आहे, तो त्या विषयातला आहे म्हणून त्याला कळते की हे सर्जन आहेत, हे अमुक आहेत असं काहीतरी वाटतं. पण ते त्याला त्यातलं माहीत असलं तर, त्याचा काही संबंध नसला, तो विषय माहीत नाही, त्याला काय त्यातलं काय, त्याच्या दृष्टीने मोठा काय लहान काय. त्यामुळे इथे सुद्धा शहाण्याशी अंतर न देतात ते कधीही त्यांच्याकडून कोणत्याही खऱ्या शहाण्याला अंतर देत नाहीत. बाकीचे लौकिक शहाणे विजडम आणि नॉलेज तसं झालेलं आहे, किंवा ज्ञान आणि शहाणपण यात फरक आहेच. तो तसा शहाण्या शब्दाचा खरं सांगायचं ना तर शहाण्याचा शब्द अजूनही शहाण्या माणसांना सुद्धा लावता आलेला नाही आहे खरं सांगायचं. मी सर्व व्युत्पत्ती कोशापासून शब्दार्थ कोशापासून सगळी गोष्ट हा आला कुठून म्हणजे असा शहाणा म्हणजे शहाणा शब्द, शहाणे तर कितीतरी लोक आहेत, पण तरीसुद्धा ते आलं कुठून तर काही नाही. त्यातल्या त्यात ज्ञानामध्ये सुज्ञ जसं आपण म्हणतो तसं चांगलं जाणणारा. आता जाणणारा म्हणजे नुसता ज्ञ जाणणारा तो आहेच, तर त्याच्यापासून व्युत्पत्ती लावायचे प्रयत्न आहेत, पण ती बाजारायण आहे तशी सहज व्युत्पत्ती लागत नाही. त्यामुळे ते आता कदाचित कुणाला शहाणानंच आणखीन मोठ्या माहिती असेल तरच. तर हे आलं कुठून तर आपल्याकडे त्याचा इकडून व्युत्पत्ती मात्र लागते. इकडं नॉलेज म्हटलं, ज्ञान म्हटलं आणि शहाणपण म्हटलं, इकडे त्याला विजडम म्हटलं. त्यांच्याकडे व्युत्पत्तीची त्या अर्थाने ही सोय बरी आहे, चांगली आहे की अंमलात आलेलं चांगलं ज्ञान म्हणजे शहाणपण. त्या अंमलात आलेलं चांगलं ज्ञान असेल तर त्याचा उपयोग आहे. मला सांगा, आधी ज्ञान चांगलं पाहिजे, कारण ज्ञानाचे प्रकार इतके झालेत की विपरीत ज्ञानापर्यंत सर्व आहे. आपण नवाध्याय वाचतो, विपरीत भक्ती ज्ञान त्याचे प्रकार वगैरे काय ते आपल्याला त्याच्यात येतं. मग त्याच्यात सुद्धा ज्ञान नाही आहे का, नाही आहे, पण ते विपरीत आहे. त्यामुळे ते विपरीत असल्यामुळं ते विपरीत अंमलात आलं की काय होतं ते आपण बघतोच आहे. प्रसंगी बुद्धी फिरते अंता कशी बोलवते सगळं यादी त्याच्यात येते की तेच सांगितलं त्याला की विपरीत ज्ञानापासून सावध राहा. एक वेळ अज्ञानी असलेला परवडला. तो महाराजांच्याकडे येणारी माणसं नेहमी महाराज म्हणायचे ना मला अडाणी मनुष्य आवडतो. बरं, महाराज म्हणाले त्यांची परंपरा समजा स्वामींची धरली, अगदी तुकारामांच्याऐवजी रामदास स्वामींची धरली, तरी त्या परंपरेत पुन्हा आपण आता अभंग म्हणतोच आहे रंगनाथ स्वामींचा, भाविका आवडती अर्थी आरती जिज्ञासू ते न मना पडती. इतकं स्पष्ट सांगितलं की फार चिकित्सा करणारे, आपल्या दुकानाचं महाराजांनी जे उदाहरण दिलं ते खरं आहे. दुकानात खूप चिकित्सा करायला लागलं म्हणजे ह्याचं कसं आहे त्याचं कसं आहे, मग हे असंच का ते तसंच का असं करायला लागलं की साधारणपणे हे काही घेण्यातलं गिऱ्हाईक नाही आहे. हे जे अनुभवी दुकानदार लगेच ओळखतात, हे घेण्याला गिऱ्हाईक नाही, हे नुसत्या चौकशांची चिकित्सा करणारे गिऱ्हाईक आहे. मग त्या तिकडं तसं होतं, मग तुमच्याकडे तसं नाही का, मग ते हे नाही कळतं त्याच्यावरनं. म्हणून त्या चिकित्सेला मी एकदा आपल्याकडे आठवत असेल तर चिवट चिकित्सा असं म्हणलेलं आहे. तर आणि महाराजांनी त्याचा निषेधच केलेला आहे. तर त्यामुळे अशा तऱ्हेनं चिकित्सा झाली की त्याचा निषेध होतो. तर चिकित्सा नाही, शहाणपण आहे, अंमलात आलेलं आहे. ते सुद्धा ज्ञानसुद्धा चांगलं असलं पाहिजे. म्हणून विपरीत ज्ञान नको, चांगलं ज्ञान हवं आणि ते चांगलं ज्ञान झालेलं अंमलात आणलेलं असावं. मग ते अंमलात ज्याचं आलेलं आहे त्याच्या अंगी औषध जसं अंगी लागावं लागतं. नुसतं काही मनुष्याला समजा अशक्तपणा आहे तर त्याला गोळ्या दिल्या आणि ते जर त्याच्या काय अगदी तुम्ही बी कम्प्लेक्स आहे काय तुम्हाला द्यायचे ते द्या, ते जे काय फूड सप्लिमेंट्स साध्या औषध तर तसलं काय द्यायचं असलं तर ते जर दिलं तर ते सुद्धा पचलं आणि अंगी लागलं तर शक्ती, नाही तर ते नुसत्या गोळ्या येतात आणि निघून जातात पोटातनं, बाकी काय नाही. तर त्या अर्थाने ज्ञान नुसतं बाळगण्याचा काही विषय नाही. एवढंच जरी असलं तरीसुद्धा तेवढं पुरे होतं, पण ते चांगलं असावं लागतं आणि अंमलात असावं लागतं. अंमलात आलं की अंगी लागलेलं औषधासारखं आहे की पालट घडवतं माणसाचा, जे दोष दूर करेल आणि गुणांचं वर्धन करेल. विपरीत ज्ञान असलं की मिळतं पण दोष वाढवतं आणि गुण कमी करीत जातं. म्हणून अनेकदा माणसांच्या अधोगतीचं कारण ते असतं की ते एक वेळ आहे तसे राहिलेले परवडले, पण जर विपरीत ज्ञानाचा त्याच्यात प्रवेश झाला तर ते त्याला खाली खाली नेत जाईल आणि तेच जर सात्विक शुद्ध ज्ञान असेल तर ते त्याला वर नेत जाईल आणि समाधानाकडे नेईल. भक्तीची ओढ वाढेल, नाही तर भक्तीची ओढ नको, भक्तीची ओढ कमी होईल. तर हे का होतं तर ज्ञानाचा प्रकार काय ते. आता ते जे ज्ञानी आहेत ते जे त्यातून जे शहाणे आहेत या अर्थाने की त्यांना ते कळतं आहे, तर ह्या ज्ञानाचं त्यांना अंमलात आलेलं आहे. अंमलात आल्यामुळे ज्ञानाला स्वतःला एक समाधानाचा गुण आहे, तर तो प्रत्यक्ष अनुभवाला ज्यांना आला ते त्या अर्थाने शहाणे.
तर अशाच जे शहाणे असतील ते ओळखणारा किती शहाणा असेल याची कल्पना करा. त्याच्याकडे लौकिक विद्या नाही, अनेकदा काही त्यांच्याकडे शिक्षण नाही, काय नाही, कोण येता सही करायची महाराजांची आपण बघितली असेल तर ब्रह्मचर्य केलेली सही आपल्याला आढळेल. तर हे सुद्धा का बघावं, तर अशी परिस्थिती ह्याची असली तरी तिकडे ब्रह्मज्ञानाची स्थिती हालत नाही कशाने. तर हे जे आहे हे अंमलात आलेलं ज्ञान आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याकडे आत्मज्ञानच सर्वात श्रेष्ठ म्हटलं. ते ज्यांच्या हाती आलं ती माणसं ही शहाण्याशी अंतर न देतं. तर हे कशाशी संबंधित आहे, आपल्याकडे तत्वबोधामध्ये जाणं जाणवणे, जवळ दोरी धरावे जे काय म्हटले ना, ते कळायला जाणावं लागतं आधी तो मनुष्य कसा आहे. मग तुम्ही जवळ घ्यायचा का दूर ठेवायचा हा बरोबर व्यवहारबोध त्याच्यात आहे, नाहीतर आपलं नुकसान होतं. तर ते होऊ नये म्हणून हे शहाण्याशी अंतर नाही देतं. कारण त्याला काहीतरी देऊन उपयोग आहे. ज्याला काही देऊन उपयोग नाही ना, आता तो पालथाच खडा जर ठेवून बसला आहे तुमच्यासमोर, पालथाच जर भांडं ठेवून बसला आहे, तर तुम्ही गागर होते तरी त्याचं एक भांडंभर पाणीसुद्धा त्याला मिळणार नाही. पण जो भांडं घेऊन बसला आहे तर त्याला काहीतरी देण्यात अर्थ आहे, कारण साठणार आहे, काहीतरी मिळणार आहे, उपयोगी पडणार आहे आणि यांचं दिलेल्याचं सार्थक होणार आहे. तर ते व्हावं म्हणून शहाण्याशी अंतर नाही देतं, कारण त्याला सांगूनच उपयोग होतो. भाविकाशी आता कसं आहे, हे सगळ्यांना हे ज्ञानाचं ते शहाणपण सगळं आलेलं असेल असं आहे का, नाही बाबा. आपल्याला काय 4 बुकं वाचली किंवा काय कळलं नाही, केलं ते फक्त व्यवहाराची पोटापुरची विद्या मिळवली, त्याच्यावर मला 4 पैसे मिळाले, झालं, एवढंच ज्ञान आहे, चालेल. पण भाव आहे ना दुसरी बाजू, ती असू शकते ना मला. म्हणजे भाव म्हणजे काय बाजू असेल तर ते रामकृष्णांच्यात आपल्याकडे आठवत असेल तर परत एकदा, तर ते पौराणिक सांगत होते ते कृष्णाचे आणि याची अर्जुनाची सगळी कथा आणि ते सगळं ते एवढं रंगत गेलं सगळं. आणि समोरचा जो ऐकायला आलेला अडाणी मनुष्य होता त्याच्या डोळ्यातनं पाण्याची घळघळा वाहत होता. तर ते झाल्यानंतर ते थांबले जवळ. म्हणले तुम्हाला काय होते का, काय झालं का. म्हणले होतं का नाही, तुम्ही जे सांगताय त्याच्या माझ्यासमोर प्रत्यक्ष परमात्मा आणि अर्जुन दिसत आहेत. ते बघितल्यावर मला म्हणजे मला ह्या दर्शनाचाच एवढा आनंद झाला. म्हणजे दुसरी बाजू ही पण आहे, त्यांच्याकडे ते ऐकण्यात भाव एवढा होता की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, हात भगवंत, आणि हा त्याला एवढा सखा झाला, त्याचा सारथी झाला. तेव्हा ज्याच्या मार्गाने आपण जायचं तर त्याच अर्थाने तो त्याचा सारथी होऊ शकतो, तो त्याला उपदेश देऊ शकतो, वेळेला सावरू शकतो. हे जे काय आहे सगळं हे हा काय भगवंत आहे, त्याच्यासमोर डोळ्यासमोर भगवंत उभा झाला आहे. आता त्यांना असं वाटलं की याला मी सांगितलं खरं, पण माझ्या डोळ्यासमोर काय उभा राहिला नाही, कधी पाणी आलं नाही डोळ्यात. इतकी वर्ष मी सांगतो, मला सांगताना डोळ्यात पाणी आलं, ह्याला ऐकताना डोळ्यात पाणी आलं. हा भावाचा चमत्कार आहे. आणि त्या अर्थाने तो तिथे थेट पोचला, तो परमात्म्यापर्यंत पोचलेला आहे, तो अर्जुनापर्यंत पोचलेला आहे. हे सगळा थेट पोचला, पण कोणत्या मार्गाने, तर भाविकाशी सफल होतो. ते भाविक आहेत म्हणून भाविका आवडती म्हटले, कारण त्यांचं काम सोपं असतं. महाराज नेहमी जे म्हणायचे, मला अडाणी मनुष्य आवडतो. त्याला सांगितलं तुझं कल्याण याच्यात आहे, तू रामराम म्हण. रामाक्षर 2, मग त्याच्यात काय असतं का, मग ती वत्राक्षर असतात का, मग ती त्यात श्रीराम म्हणलं चालतं का, मग श्रीराम जयराम जयराम का म्हणू नये, मग हे रामच का. महाराजांनी सांगितलं, मी म्हटलं तो कामा लागला लगेच, काय असेल ते. आता जो रस्त्याला लागला त्याची अंतर कमी होत जातं ना पुढचं, तर त्या अर्थाने त्याचा प्रवासाचं अंतर कमी होतं. म्हणून भगवंताजवळ अडाणी लवकर पोचलो, कारण त्याच्याकडे भाव आहे. तो म्हणतो रामराम म्हणा, म्हटलं कल्याण होते, म्हटलं भास झालं आपल्याला. आता रामराम म्हणतो, बरं त्याला माहिती आहे याच्यात नुकसान तर काही होत नाही आहे, दिसतंच आहे. उलटं झालं तर सद्बुद्धी राहते, टिकून राहते, सगळं होतं. पण ते म्हणून मला अडाणी आवडतो. आणि हे सुद्धा तेच म्हटले, जिज्ञासू नर आहे. जिज्ञासेला स्वतःचं स्थान आहे, पण जिज्ञासेला चिकित्सेचं स्वरूप आलं की स्थान गेलं. त्या अर्थाने त्यांना दुसरी बाजू ही पण आहे की शहाण्यानं जवळ करून अधिक त्या दृष्टीनं आत्मज्ञानी करून सोडले. भाविकाशी सफल होतं आणि अनन्यासी तारित. आता मला काय येतं, मला काही येत नाही, मला भाव आहे का नाही माहीत नाही, मला ज्ञान आहे का नाही माहीत नाही, मला एक माहिती आहे फक्त, तुम्ही काय सांगता ते मला करायचं माहिती आहे, बाकी माहीत नाही. हा जो अनन्य नाही, अन्य ज्याला जो अनन्य, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. तेव्हा इतर कुठलाही आश्रय नाही, मला तुम्ही म्हणाल तेवढं फक्त करायचं आहे, तेवढं करायचं आहे, तर त्याचं कल्याण होणारच. कारण ते त्याला अकल्याणाचं कधी सांगणार नाहीत आणि त्याप्रमाणे वागल्यामुळे त्याचं कधी अकल्याण होणार नाही. त्यामुळे अनन्याची वाट ही एक सोपी वाट असते. त्यामुळे इथे तिन्ही वाटा दाखवल्या, एक शहाण्यांची, एक भाविकांची आणि तिसरी अनन्यांची. आणि हे त्यांच्या बाजूत झालं. आता दुसऱ्या बाजूला जग उभं आहे ना, जग केवढं आहे, असं काय अशाला किंमत देणारं जग आहे, तुका मी ते पुढचं आलं. विकल्पी विकल्प करीती. विकल्प आहे त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या दृष्टीत फक्त त्यांचं ते गोंडाळलेलं वस्त्र, काय अंगावर हे नाही, फिरतायत, एकदा झाडाखाली बसले, तिथं कांदा खाल्ला आहे आणि मुलांच्या बरोबर खेळले, तिथं भाकरं खाल्ली, अमकं केलं, हे एवढंच लक्ष त्यांचं. कारण त्याच्या पलीकडे काय ओळखणच नाही त्याची. तर त्यामुळे विकल्पी विकल्प करीती मूर्ख लोक वेड्या भसती.
जे भजणाऱ्यांनाही पुन्हा ते आहेच आहे आणि त्यांनाही आहे. तर मूर्ख लोक वेड्या बजती मत्सर निंदा आपुले मती करीती किती एक. संतांचे वाङ्मय त्याच्यापेक्षा काय आणखीन वेगळा अनुभव आढळला नाही कुठल्याही संताला. शेवटी त्याला वेडा तरी म्हणलेला आहे, नाहीतर हे म्हटलं आहे ना ते आत्ता की मत्सर तरी करतील. कारण असं आहे ते तुकाबाईंसाठी एवढा तो कुठून तरी धावत धावत तो येतो ते पळवत आहेत त्याला हे करतायत तरी ते शिष्य पावन होऊन जगाचा उद्धाराला लागतात. असे लोक तयार होतात. असे लोक हे तयार करू शकतात. आपण तर काहीच करू शकत नाही. आपण बोलावून घेतो तर ऐकायला कोण तयार नाही अशी अवस्था असते. मग त्याचा मत्सर वाटतो. म्हणजे एका बाजूने मत्सराने नुकसान अनुभव घ्यावा लागतो, दुसरं निंदेचा अनुभव घ्यावा लागतो. निंदा आपुले बनी करीती किती एक. तर यामुळं पुढं हे जे चमत्कार झाला तो गोचर स्वामींचा आहे. आज आत्ता पद घेण्याचा हेतू होतो की त्याच्यामध्ये या तिघांचाही उल्लेख आहे आणि ते कसे कसे कोण झाले त्याच्याविषयी म्हणजे त्यांनी हे 3 मोठ्या परंपरा आहेत. म्हणून तुकारामांची परंपरा म्हणजे तुकाबाईंची परंपरा. तिघे गुरुबंधू एका वडील मानिती त्यातील तुका गोचरस्वामी दुजे देखा आणि तिजे रावसाहेब शेवाळकर. आत्ता आपण भजमन सांब सदाशिव पाय हे जे म्हणलं ते आणि त्यांनी प्रत्येकाला कोणाला दत्तोपासना दिली आहे, कोणाला रामोपासना दिली आहे, कोणाला शंकराची उपासना दिली. तर त्यातले हे म्हणून ते शिवशिववदनी गाय भजमन सांब सदाशिव पाय हे जे आहे हे जे शेवाळकर ते हे. तर हे तिसरे किंवा तुकाराम परमहंस विरक्त, त्यामुळे त्यांना वडीलकीचा मान आहे. या अर्थाने इकडे जसा पंचायतनामध्ये समर्थांना वडीलकीचा मान आहे तर ते म्हणतील त्याप्रमाणे तसं त्यांना वडीलकीचा मान आहे आणि तो देणं आणि ओळखण्या इतपत कळतं म्हणून तो देता येतो. नाहीतर वयानं वडील असं नव्हे, ते त्यांच्या अधिकारानं वडील, त्यांच्या उपासनेनं वडील या अर्थाने. तसं इथे तुकामाईना हा मान आहे. म्हणून तिघे गुरुबंधू देखा वडील मानिती त्यातील तुका गोचरस्वामी तुझे देखा तिथे रावसाहेब शेवाळकर. तिघासी मानिती देवांश ब्रह्मा विष्णू महेश तुकाराम वैराग्य उदास स्मशानवासी म्हणती तया. ते कधी कुठल्या जागेवर सापडले असं नाही, कुठेही सापडतील, शोधायला लागणार कुठे आहेत ते. तयांची ऐशी साधन पद्धती. आता दुसरे गोचरस्वामी संन्यासव्रत, तुकाराम हंस परमहंस विरक्त ही त्यांची बाजू झाली, विरक्त बाजू. गोचरस्वामी संन्यासव्रत आणि रावसाहेब शेवाळकर पंत गृहस्थाश्रमी. आपल्याकडे आत्ता हे ह्या परंपरेत जे आले त्यांचे त्या परंपरेतले अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आपल्याला शेवाळकर माहिती आहे, राम शेवाळकर, जे म्हणजे ज्यांना इकडेही उत्तम वक्तृत्वाचा आणि उत्तम परंपरेचा उत्तम अभ्यास आहे, अनेकांनी ऐकले असेल, तर त्यांच्या घराण्यातले. तर हे रावसाहेब पंत शेवाळकर पंत तर ते गृहस्थाश्रमी. तयांची ऐशी साधना पद्धती विप्रगृही पाणी भरती भगवद्रूप मानवनी अतिथी भोजन देती अत्यादरे. गृहस्थाश्रम कशासाठी केला तर इतरांचं चालवण्यासाठी केला. स्वयंपाक केलेला असला, अन्नपूर्णेची आरती घेतली आपण, पण देऊन सेवू तुझ्या प्रसादा. त्यामुळं त्या देण्यामध्ये अनेकांचं कल्याण होत असतं. तर ज्या अशा तऱ्हेच्या जे अतिथी कोणी असतील तर त्यांना स्वतःला देऊन मग त्यामुळं तेही जगले आणि यांच्या जे कर्तव्य पाण्याचं आहे तेही झालं. त्यांची ऐशी साधना पद्धती विप्रगृही पाणी भरिती आणि भगवद्रूप मानवनी अतिथी भोजन देती अत्यादरे. तर हे सगळं हे गोचरस्वामी संन्यासी मठी राहती सेवेसी तुकाराम अरण्यवासी म्हणून महाराजांना एवढं त्यांच्या मागे पळावं लागलं आणि ते अरण्यवासी परमहंस म्हणती तया. तेव्हा हे त्यांनी जे केलं त्यातलं जे राहिलं ते एका 2 गोष्टींचं राहिलं, ते म्हणजे तेवढं फक्त की यांना ह्यांचा अधिकार एवढा आहे. पर मी मगाशी म्हटलं तसं शहाण्याला ओळखायला सुद्धा दुसरा शहाणाच लागतो, निदान त्याच्याकडे शहाणपणाचा अंश तरी लागतो, म्हणजे त्याच्यावरनं ओळखता येतं. तर हे जे आता हे बाकीच्यांच्या मंडळींचा उद्योग सांगितला, विकल्प करीती मूर्ख लोक वेड्या भजती मत्सर निंदा आपुले मती करीती किती एक, म्हणून हा अशा तऱ्हेचा पुढे चमत्कार घडला. तर तो कसा घडला त्याचं वर्णन आहे. तर त्यांनी हे जेवायला बोलावलं आणि त्यामध्ये तुकामाईने बोलावलं, म्हणजे त्यामध्ये तुकामाई आलेले असल्यामुळं त्यांना मोठा आनंद झाला. जगी तैसे जगी संत वर्तती परी अंतर कोणी न ओळखती ओळखी ऐशी भेटता जाती सहज प्रेम फाळे. तर त्यामुळं त्यांना अचानकपणे आल्यानंतर त्यांनी बैसविले अत्याग्रहे वाढायाची चालली गाई विप्रवणती
हे काही स्वामी आरंभिले, येर येरांकडे पाहती, हळूच नेत्रे खुणाविती, भ्रष्ट तुका आला विप्रवणती नाके मिळून. कारण हे यातलं पाळणारे नाहीत, ते विरक्तच आहेत, मुळामध्ये परमहंस आहेत, त्यांना यातलं कसलंच हे लागू नये. आपल्याकडे जर आपल्याला आठवत असेल तर रमणांच्या वेळेला साक्षीला एकदा त्यांना विचारलं होतं रमण महर्षींना की आपण आपला आश्रम कोणता. तर सर्वसाधारण आश्रम आपल्याला माहिती आहेत, मनुष्य अगदी याच्यापासून ब्रह्मचर्यापासून अगदी वानप्रस्थ करीत शेवटी संन्यासाश्रमापर्यंत जातो. ते म्हणले आपण संन्यासी आहात काय, संन्यासी आश्रम आहे का, नाही म्हणले हा अत्याश्रम आहे. म्हणले तो शास्त्रसंमत आहे का, तर होय. ते शास्त्र तुम्ही काढून बघा, वाटलं तर दाखवतो, तर माझं काम नाही आहे, मी तुम्हाला अत्याश्रमी आहे सांगितलं. तसे परहंसही आपल्याकडे आहेत, पण शेवटी पाणी लागतं हंसाला तरंगायला. परमहंसाला तरंगायला पाणी पण लागत नाही, ते परमहंस. तर तशी त्यांची स्थिती आहे, ती ओळखणार कोणाला. त्यामुळं हे आमच्या ह्याच्यात पंक्तीत येऊन बसले, हा मनुष्य कसला, हे कसलं, वागणं कसं, अमकं तसं, हे सगळं करणाऱ्या मंडळींनी हे म्हटल्यामुळं ते म्हणाले ठीक आहे, त्यांना अडचण दिसते. म्हणजे मी जेवायला ह्यांनी म्हटलं तर हे जे काही खरं नाही, ऐसा मनी विकल्प आला, नोळखिती ब्रह्मपद आला, शैनी भावदाणीला उठवून गेले. त्या तुका सरळ पंक्तीतनं उठून निघून गेले. आता ह्यांना काय वाटेल वगैरे त्यांना माहिती आहे सगळं, तरीसुद्धा ते पंक्तीतून उठून गेले. आणि ह्यांना काय वाटलं, तुका गेला बरे झाले. काय मनुष्य स्वतःचा घात करून घेतो त्याचं हे उदाहरण आहे. तुका गेला बरे झाले, औषधविना नायटे गेले, आता सुग्रास अन्न सेव वहिले आकंठपर्यंत. बरोबर आहे, म्हणजे ती परंपरा आहेच तशी पहिल्यापासून. तर ह्याच्यात हे विकल्पाने ह्यांचा घात झाला. त्यामुळे आनंदमनी मानिती, स्वामी सकळही जाणीती. स्वतः इथे शेवाळकर स्वामी स्वतः बसलेले आहेत, त्यांना हे कळते ह्यांनी काय केले ते. स्वामी सकळही जाणती, अनुभव येईल तयाप्रती साधू निंदेचा. त्यांनी काही केलं नाही, बोलले नाहीत काही. जो यजमान आहे स्वतः, जे स्वामी आहेत ते स्वतः स्वामींनी काही म्हटलं नाही घेतलं. ते म्हणले ठीक आहे, ते त्याचा अनुभव त्याला येईल. शेवटी शेवटी कर्माचा धनी आहे ना तो, तर त्याचं कर्म त्याच्या बागे. बरं, ह्यांचा अधिकार ओळखला नाही, निंदा केली आहे, तर आता त्या निंदेचा परिणाम काय होणार, तो ज्याचा तो भोगणार. तर म्हणून शांत राहिले. तव झाला चमत्कार, पक्वांनासी सुटले नीर, किडे बुजबुजले फार पात्रा माझी. आता अकंठ सेवन करणार होते ना, पात्रातल्या अन्नाला पाणी सुटलं आणि त्याच्यातले किडे उजवायला लागले. ते बघितल्याबरोबर किडे बुजबुजले फार पात्रा माझी, आश्चर्य करीती सारे आजे आमुचे दैवन बरे, स्वामीसी कथिती त्वरे सो त्वरे अशुभ वार्ता. स्वामी वदती तयाप्रती, हे लक्षात ठेवायचं, स्वामी वदती तयाप्रती तुम्ही विकल्प आणिला चित्ती, तोची फळा आला निश्चिती, करावे तैसे भरावे. तर बस हा आता ते घेऊन तर तुकाराम साधू भला, परमहंस पद पावला, त्याचा तुम्हा विटा आला, म्हणून असे झाले. ज्याने स्वधर्म जाणला, जाणून स्वस्वरूप आला, तदाकार होऊन गेला, त्याची म्हणते अपवित्र. हे केलं म्हणून झालं. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ऐसे श्रुतीचे वेदवचन तुम्ही, ऐसे वेदश्रुतीचे वचन तुम्ही सांगा काही खूण. अल्पस्वल्प ब्रह्मज्ञानाची काही खूण तुमच्याकडे आहे का सांगा, त्याच्यावर अवलंबून येते. तर जो ब्रह्मानंदी निमग्न, भूती भाव नसे भिन्न, तयासी लाविता दूषण, विरक्त निसंदेहीला. तुम्ही दूषण लावता तर जे अगोचर वेदासी, तेची गोचर जयासी, कर्मबंधन नसे त्यासी सत्य सत्य. अत्याश्रमाला ही बंधनं नाहीत, परमहंसाला ही बंधनं नाहीत. तर जो ब्रह्मानंदी तल्लीन, त्याची कर्मे कराया लागून ऋषी ठेवले स्थापून भगवंतानी, जो श्रेष्ठ समबुद्धी आप परभाव नसे कधी, देह चाले सहज समाधी मध्ये जयाचा, ऐसा जो का भगवत भक्त परमहंस परमविरक्त, तुमचे म्हणे विकल्प प्राप्त अज्ञाने झाला. म्हणून म्हटलं ना, ज्ञान थोडंसं तरी लागतं, म्हणजे माणूस किती मोठा आहे किती लहान आहे एवढं तरी कळतं. असू दे, लहान असला लहान असू दे, पण मोठा आहे का लहान आहे कळायला मला कसं कळणार, ते मी कुठेतरी असलो पाहिजे. तर त्यामुळे तुमचे मनी विकल्प प्राप्त अज्ञाने झाला, जया अज्ञेय नसे काही, अंतर्भाव जाणोनी जिही, चमत्कृती दावाया पाही उठवून गेले. त्यांनी कोणी काही म्हणलं नव्हतं, एकमेकांच्यात कुजबुज आहे, यांच्या कोणी सांगायला आलं नव्हतं, उठा म्हणलं नव्हतं, काही नव्हतं. त्यांनी ओळखलं, उठले आणि निघून गेले. आणि आता काय आहे त्याचं फळ काय आहे ते पुढे ठेवलं फक्त. अज्ञाने झाला त्यामुळे ते उठून गेले. तुम्ही जावोनी सत्वरी, विनवोनी आणा पात्रावरी, मग सुखे भोजनवरी, सुग्रासेसी करावी. अवश्य करू शकता, पण हे तुम्ही जाणोनी, तुम्ही जावोनी सत्वरी, विनवोनी आणा पात्रावरी, ते सुद्धा विनवून आणा. ज्याने ऐकलं तर ऐकलं, मी त्याचं काय सांगत नाही. विकल्प आणला मनात,
म्हणून मानू नका किंत. त्यांना स्वतःला सुद्धा ते मनाला खाल्लं जातात. आपण हे असं केलं, असं करायला नको होता विचार खरं म्हणजे. मग विचार नको होता करायला तर केले तर खरं आता. मग आता त्याच्यासमोर जायला अवघड वाटते. तसं वाटून घेऊ नका इतकं सांगणारा हे पुन्हा अधिकारी आहेत त्यांच्या बरोबरीचे तुकारांच्या. तर त्यांनी पण ते सांगितलं की विकल्पाणीला म्हणा तर म्हणून मानू नका किंत. पुढे जायला काही तुम्ही शंका घेऊ नका. कारण काय तर साधू क्षमा मूर्तिमंत जगाची माय. त्यामुळे तिथंच तुम्हाला क्षमा होण्याची शक्यता आहे. स्वामींचे वचन प्रमाण मानवून या विप्रगण ढुंडीती सकळही वन सत्वरेसी तव पाहिले अकस्मात धावून चरण धरित अन्याय झाला बहुत क्षमा करी महाराजा. अल्पबुद्धी जन आम्ही विकल्पाणीला जी स्वामी क्षमा करून चला धामी भोजन आम्हा घालावे. उठते झाले हास्यवदनी तुकाराम सिद्ध ज्ञानी बैसले मठी जाऊनी आनंदी आनंद भाऊ केला. तेव्हा हे एक कथामध्ये राहिली त्याबद्दल सांगितलं. आणि जोवरी नसे आत्मप्रचिती तोवरी न धरावी महांती या अर्थाचं यांच्याबद्दल सांगितलं. जे आता संदेह राहायला अजूनही पोचले नाहीत. तर अर्ध हळकुंड पिवळे झाले साधन सांडून गुरु बनले मग आल्या संचितासी मुकले महांतीमुळे असा गट आहे. अज्ञानी जीव स्तुती करीती साधका त्वरे नाडिती जोवरी नसे आत्मप्रचिती तोवरी महांती न धरावी. महंतीने सुख वाटे वर्म काढिता दुःख मोठे अंतरी असमाधान काटे अहंतेचे टोचती. ऐसी महंतांची दशा पाहता येत असे अशा प्रेमतंतूचा वळसा तुटवून गेला. याच्या मनातलं प्रेम वाटलं त्या ठिकाणी हे राहणारच नाही सदुत्व. त्याच्या हातात प्रेमच राहील. तर हे जर राहील तर राहील मग निस्संदेह स्थिती. तर म्हणून हा एक विषय राहिला तो सांगितला. आणि आता हे तपे तोषला तर गुरु ज्ञानी यांचा इच्छा होती शक्ती दिली म्हणून आपली आज भेट होऊन निदान एवढा काय जो थोडासा उलगडा होता तो झाला. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा पूर्वेती लामदास यांचा लळा कृपा कटाक्षेस. इति श्री सद्गुरुलीलामृते चतुर्ध्यायांतर्गतः चतुर्थः समासः श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. जय जय सद्गुरु परंपरा. वंदन करू जोडोनी करा मुमुक्षुजना आसरा उपकार किती मानावे. श्रांताना सावली ज्या वेळेला उन्हात तावून मनुष्य निघतो तर त्यावेळेला आत्ता इथं जर 2-4 फॅन सुरू झाले तर किती बरं वाटेल. तर तसं माणसाला उन्हात चालताना घामेघूम झालेला असताना एखादा जर वटवृक्ष मोठा दिसला तर ती छाया नुसती बघितल्यावर सुद्धा बरं वाटतं. आणि तळाशी जर बसला तर त्याला विश्रांती होते. चित्ताला होते, शरीराला, मनाला, सगळ्याला विश्रांती होते. ती ही आहे. मुमुक्षुजना आसरा उपकार किती मानावे भूमिस्थित गुप्त ठेवा वरी बैसोनी नसे ठावा आयता काढून हाती द्यावा ऐसे केले. तर त्यांच्याकडे ही मोठा सामर्थ्य आहे की त्याच्याजवळ असलेलं समाधान त्याला दाखवून देणं आणि अनुभवाला आणून देणं. हे त्यांचं जे कार्य आहे ते काय आहे ते आता आपल्याला पुढे कसं समजून घेता येईल ते घेऊया. वेळ झाला थांबूया. पान 71 पद 78. काय होतराई तया सद्गुरुच्या पायी. काय होतराई तया सद्गुरुच्या पायी. काय होतराई तया सद्गुरुच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठा उठी झाला दूर. ज्याच्या वचने संसार उठा उठी झाला दूर. काय होतराई तया सद्गुरुच्या पायी. काय होतराई तया सद्गुरुच्या पायी.
देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी काय होत राई तया सद्गुरूच्या पायी काय होत राई सया सद्गुरूच्या पायी देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण काय होत राई तया सद्गुरूच्या पायी काय होत राई तया सद्गुरूच्या पायी निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार काय होत राई सद्गुरूच्या पायी काय होत राई तया सद्गुरूच्या पायी काय होत